इतिहास माहिती असला पाहिजे, खरा इतिहास माहिती असला पाहिजे. अलीकडे वेडावाकडा इतिहास मुलांच्या डोक्यात घालायचं काम काही लोक करतात, पण खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि त्यासाठी नव्या पिढीनं असे किल्ले वर जाऊन पाहणे, भेट देणं, त्याला प्रोत्साहन देणं हे काम आपल्याला करावं लागेल. बऱ्याच मोहिमांमध्ये तुम्ही सामील होताय, श्रमदान करताना दिसताय. हे होणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला ॲज अ पॉलिटिशियन किंवा शिवरायांचा मावळा म्हणून? महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले सर्व गडकोट किल्ले, त्यांचं संवर्धन व्हावं, तिथं व्यवस्था चांगली राहावी, तिथल्या पर्यटकांना सेवा चांगली मिळावी आणि तिथं स्वच्छता पूर्ण असावी, हा आग्रह असणारा महाराष्ट्रात फार मोठा तरुण वर्ग आहे. निलेश लंके त्यांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातले आत्तापर्यंत 13 किल्ले स्वच्छता मोहिमेच्या संवर्धनाच्या मोहिमेत त्यांनी आत्तापर्यंत भेट दिल्या आणि त्यांच्यावर शेकडो आपला मावळा संघटनेची लोक येतात, तरुण येतात आणि फार चांगलं काम करतात. कोणीतरी केलं पाहिजे. आज निलेश लंके खासदार हे एकमेव आहेत की जे आज ते काम करत आहेत आणि त्यात सातत्य आहे. असं नाही की फोटोसाठी आले आणि गेले. त्यांनी सर्व किल्ल्यांवर सौर ऊर्जेचे दिवे लावणे, बसायला बाकडे करणे, वर जाणाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विसाव्याची केंद्र तयार करणे, वर गेल्यावर देखील पर्यटकांना काही सुविधा मिळाव्यात म्हणून आणि माहिती पत्रकं किंवा बोर्ड लावणे, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. एक वेगळं असं काम त्यांनी केलं. सॉरी. मावळा म्हणून या मोहिमांमध्ये सामील होणं किंवा येणाऱ्या पिढीसाठी शिवाजी महाराजांचं हा जो ठेवा आहे, हे याची जपवणूक होणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? फार महत्त्वाचं आहे हे, कारण जो इतिहास विसरतो तो भविष्यामध्ये चांगली वाटचाल करू शकत नाही. इतिहास माहिती असला पाहिजे, खरा इतिहास माहिती असला पाहिजे. अलीकडे वेडावाकडा इतिहास मुलांच्या डोक्यात घालायचं काम काही लोक करतात, पण खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि त्यासाठी नव्या पिढीनं असे किल्ले वर जाऊन पाहणे, भेट देणं, त्याला प्रोत्साहन देणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि ते काम निलेश लंकेंच्या माध्यमातून आज होत आहे. साहेब, शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण होत नाही, पण हा जो त्यांचा एवढा मोठा ठेवा आहे, कुठेतरी या ठेव्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. अनेक ठिकाणी जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती नादुरुस्ती आहे, दुर्लक्षित आहेत किल्ले. निलेश लंकेंच्या या मोहिमेमुळं सरकारचे आता या किल्ल्यांकडे लक्ष जायला हळूहळू लागलेलं आहे आणि यापूर्वी देखील आमचं राज्य होतं त्यावेळीही आम्ही सिंहगड असेल, शिवनेरी असेल, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर काम केलेलं आहे. आज अशा मोहिमांमुळं अशा किल्ल्यांच्याकडं सामान्य सरकारमधल्या अधिकारी, मंत्री यांचं लक्ष गेलं तर मला वाटतं की याला अधिक गती मिळेल.